हे बंद करू. ये थांब, ढकलू नको. नमस्कार मित्रांनो, मी समीर पवार स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावी. ते आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुका. गावाचं नाव आहे ताम्हाणे. तर आज आपण प्रवास करणार आहोत मुंबई गोवा हायवेने. तर आज तुम्हाला NH66 हायवेचा अपडेट, रात्री जाणं सेफ आहे की नाही ह्याचा अपडेट तुम्हाला नक्की मिळेल. आणि वेदांशला झोप येते. वेदांश जय भीम कर. जय भीम. जय भीम. नमस्कार कर. नमस्कार. मैं नहीं दिखाऊंगा. गुड बॉय. तर वेदांश पण रेडी आहे गावी जायला, खूप खुश आहे. बघूया प्रवासात किती त्रास देतो, व्यवस्थित जातो की नाही, की रडत बसतो. ही आहे आपली मम्मी. नेहमी हसत असते. हिचं पण हसणं तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आता वाजले आहेत 8:12 आणि आपण आता प्रवासाला सुरुवात करत आहोत. टिटवाळा ते राजापूर. चला. वेदांश काहीतरी बोलतोय. तुला लिंबाच्या गोळ्या पाहिजे काय? आता जाता जाता खायला पण घ्यायचं आहे. रात्रीचा प्रवास असल्यामुळे काहीतरी गोळ्या बिळ्या खाणं इम्पॉर्टंट आहे. पहिले आमच्या एरियामध्ये एवढं ट्रॅफिक नसायचं, पण आता ईस्ट टू वेस्टवाला जो रस्ता आहे तो आमच्या इथूनच जातो. त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक वाढलं आहे. चला, या ट्रॅफिकमधून बाहेर निघूया आणि नंतर मग थोड्या वेळाने तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. तर आता आपल्याला CNG भरायचं आहे गाडीमध्ये. CNGची हाफ टाकी आहे, तर इथूनच फुल करून घेऊया. मग पुढे कुठे CNG मिळालं नाही मिळालं तर प्रॉब्लेम नको. टिटवाळ्यामध्ये पहिले CNG मिळायचं नाही, आता CNG चालू झालं आहे. 1-1.5 वर्ष झालं. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले. नाही तर मग CNG भरायला बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर हेच ऑप्शन्स होते. आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे लोकांचे पण, रिक्षावाल्यांचे पण फायदा आता खूप होतो बऱ्यापैकी. नाही तर स्पेशली रिक्षावाल्यांना CNG भरायला अंबरनाथला जावं लागायचं. पण तिथून भाडं मिळालं नाही मिळालं. आता 5 मिनिटावरती CNG पंप आहे. पोहोचलो आहोत CNG पंपवरती. CNGला थोडीफार गर्दी आहे. तर CNG भरूया आणि मग
पुढे आपण आपल्या मार्गस्थी लागूया. तर आता आपलं झालं आहे. CNG भरून आणि आपण आता टिटवाळ्यातूनच पुढे जेवून कंटिन्यू करणार आहोत. तर आता आपण मुरबाड हायवेला जेवायला थांबूया. चाचा ढाबा म्हणून एक ढाबा आहे, तिथे जेवण खूप चांगलं मिळतं. जर कोणी मुरबाड हायवेनी जाणार असेल त्यांनी नक्की एकदा गोवेली फाट्यावरती चाचा ढाबा आहे. टिटवाळ्याचे रस्ते पहिलेचे आणि आत्ताचे खूप जास्त फरक आहे. पहिले खूप खराब रस्ते असायचे. इथून आत्ता फक्त 15 मिनिटात आम्ही आमच्या घरातून इथून पोचायला होतो, पण आता पहिले खूप वेळ लागायचा. पहिले कमीत कमी 20-25 मिनटं तरी जायचे, आता मॅक्स टू मॅक्स 10-15 मिनटं. इकडे राईट साईडला गोवेली कॉलेज आहे. समोरच मुरबाड हायवे चालू होईल. तर मुरबाड हायवेवरून लेफ्ट घेतला, तिथेच 2 मिनटावरती चाचा ढाबा आहे. आपल्याला ॲक्च्युली जायचं आहे राईट साईडला, पण जेवण्यासाठी स्पेशल आपण लेफ्ट टर्न मारतो. लेफ्टला जो रस्ता जातो तो मुरबाडला जातो आणि पुढे पुण्या साईडला आपण तिथून जाऊ शकतो. घाटा इथून सरळ गेलं ना की घाट लागतो. त्या घाटाचं नाव मला आता सध्या आठवत नाही आहे, पण पर्यटन स्थळ आहे ते. पावसातून खूप गर्दी असते आणि बघू शकता रस्ता पण खूप खराब आहे. इकडे काम चालू आहे रस्त्याचं. मगाशी आपण जिथून लेफ्ट मारला त्याच तिथून राईट साईडला गेलं की रस्ता कल्याणला जातो तो, आणि हा आहे कल्याण मुरबाड हायवे. आणि समोरच बघू शकता तुम्ही चाचा ढाबा. तर आता लेफ्ट घेऊन आपण चाचा ढाबामध्ये जेवायला जाऊया. पार्किंगचं वगैरे काहीच टेन्शन नाही, हायवे टच आहे. चला पार्किंग करूया आणि जेवूया मस्त. तर हा आहे चाचा ढाबा. बघू शकता वेदांच्या जेवणाची तयारी चालू आहे. काय वेदांचं आज जेवण? वेदांचं जेवण दाखव. खिचडी. वेदांश खिचडी खाणार. भूम जायचं भूम गाडीतून. चला चला चला. अरे वा वा वा. कोणाची खिचडी बाबू? खिचडी कोणाची आहे? कोणाची खिचडी? जेवण आलेलं आहे. रोटी, ये चना मसाला है ना? ये है वेज कोल्हापुरी आणि चना मसाला. नाही उधरमध्ये दो. रहने दो, तुला द्यायची हां आहे. चना मसाला देतो. थोडा 1 चमच बस 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 बस. चला जेवणाला सुरुवात करूया. या जेवायला. तर आत्ताच आपलं जेवण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता वेदांत चांदू मामा दाखवतो आहे. कुठे चांदू मामा बाबू? चांदू मामा कुठे आहे? चांदू मामा हा बघ है ना चांदू मामा. हाय कर बाबू. हाय टाटा कर. बाय 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 बाय. फ्लाइंग किसी दे. हां गुड बॉय. नमो नमो करा. नमो 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 करा. नमो नमो. गुड बॉय. हां चांदू मामा आहे ना. वेदांत चांदू मामा दाखव. चला आता आपलं जेवण झालेलं आहे. जेवण चांगलं होतं पण वॉशरूमची सोय एवढी खास नाही आहे, स्पेशली लेडीजसाठी.
आता आपण निघत आहोत. इथून मगाशी मला त्या घाटाचं नाव आठवत नव्हतं, तर लेफ्ट साईडला गेलं की माळशेज घाट आहे इथून. आणि आता आपण जाणार आहोत राईट साईडला. राईट साईडला जर रस्ता सरळ जातो कल्याणला, आपल्याला मध्येच एक फाटा लागणार. त्या फाट्यावरून आपल्याला लेफ्टला जायचं आहे, दहागाव मार्गे बदलापूरला. बदलापूरवरून नेरळ, कर्जत, खोपोली आणि मग तिकडून इमॅजिकाचा जो रस्ता आहे तो पकडून आपण पालीला बाहेर पडू. आणि मग तिथून वाकण फाट्यावरून आपण मुंबई गोवा हायवेला टच होऊ. रस्त्याचं काम जोरात चालू आहे. साईडला टिटवाळ्याला जायला रस्ता आहे आणि गणपती मंदिराला पण राईट साईडनेच जायचं आहे. आणि आता आपण चाललो आहे कल्याणच्या दिशेने. हा रस्ता छोटा होता पहिले, आता रुंदीकरण चालू आहे रस्त्याचं. बघूया किती महिने लागतात अजून रस्ता कंप्लीट व्हायला. डायव्हर्जन आपल्याला इकडेच सुरू झालेत. मुंबई गोवा हायवेला पण आपल्याला डायव्हर्जन मिळणार. तरी आता बऱ्यापैकी रस्ता चांगला झालेला आहे मुंबई गोवा हायवे. फक्त लांजा आणि संगमेश्वरचा जो पॅच आहे तोच खराब आहे. तर बघूया, आता आपल्याला समजेल. जर कोणी तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुंबई गोवा हायवेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला त्याचे अपडेट, रात्रीचे अपडेट, स्पेशली रात्री चालवणं किती सेफ आहे ते समजेल. समोरच बडोदा हायवे क्रॉस होतो, ज्याचं काम आता चालू आहे सध्या. इथून 100 मीटरवरती आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, जो की आहे दहागाव मार्गे आपण आता बदलापूरला जाणार. बदलापूरला जाऊन आपल्याला आजीला भेटायचं आहे आणि आजीला भेटल्यानंतर आपण आपला प्रवास पुढे कंटिन्यू करू. हा बघा, हा जो ब्रिज आहे हा बडोदा हायवेचा आहे. खूप फास्ट काम चालू आहे, पण आपल्या मुंबई गोवाच खूप स्लो काम चालू आहे. बघूया यावर्षी तरी मुंबई गोवा हायवे कंप्लीट होतो का 2025मध्ये. झाला तर चांगलंच आहे, नाही झालं तर काय, कोकणकरांना सवयच झालेली आहे त्या गोष्टीची. गणपती आलं की आश्वासनं मिळतात आणि गणपती गेले की आश्वासनं जातात. त्रासलेल्या कोकणकराची वेदना कधी दूर होत आहेत हे तर सरकारलाच माहिती. चला, आता इथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. आपण लागलो आहोत दहागावच्या रस्त्याला. तर भेटूया डायरेक्ट आता बदलापूरमध्ये. तर आता आपण बदलापूरमध्ये पोहोचलो आहोत. आता
आजीला भेटूया. पण चाललो आहोत आता बेलवलीमध्ये. वडवलीमध्ये आता आपण आहोत. इथून लेफ्ट घेतलं बेलवली फाटक लागणार आपल्याला. बेलवली फाटकच्या बाजूलाच आपली आत्या राहते. आजीचं आता वय झालंय, तिला नीट दिसत नाही, तरी वेदांशला बघायला 3 मजले खाली उतरून ती येणार आहे. परत 3 मजले चढायचे, त्याच्यात तिला दिसणं पण आता कमी झालंय. आपण पोहोचलो आहोत बेलवलीमध्ये. आजी आजी आली. आई जरा मागे, आई जरा असं कर. हा संपले पण कुठे गेली होती आई? मजा आहे मग. तर तुला खाऊ कबीर पण आला आहे, आत्या पण आली आहे आणि हा लंबू आमचा. हे सर्व जास्त नाही आहेत, कमी आहेत. हा वा, पैसे मिळाले पेट्रोलला, CNG ला पैसे मिळाले. चांगला राहा. हा वा 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 वा, पैसे कमाई झाली. कसले तिकीट काढणार आहेस ना? माझं मग तिकीट. तिकिटाचे पैसे? हा मग तिथे ठेवू तिथे आल्यावर ते बघूया. तिथे आल्यावर बघूया. आता ठेवून 2 तिकीट आणि एसीची काढ. एसीची? वा, हा. बघा आमची म्हातारी एसीने प्रवास करणार. हा मध्ये ते काय आहे आता गर्दी लई आहे ना. हा. असं एकदा घुसलं त्याच्यात का बाहेर यायचं काम. आता ते एक पापी दे. सांभाळून जावा, कबीर सांभाळून कसा या. आहे? कसा आहे कबीर? तिकीट भेटलं का लगेच मला बरं आहे? सांगायचं. हा, सांगतो. ताबडतोब. हा. म्हणजे आणि गाडी नाही मिळालं तरी पण सांगतो. चहा नाही भेटलं तरी पण काय नको मला खायला भेट. दात नाहीत मला. दात नाही तर खाऊ शकते वितळ. ऐक सांगतो, हा. तिकीट भेटलं तरी नाही भेटलं तरी हा. मला लगेच फोन करून सांगायचा. सांगा. नाही तर हा. पर्याय सोसलेला आहे, पण तिकिटानंच मला यायचं आहे. तिकिटाने पर्याय हा पर्याय कसला? आहे ते नाही ते हाय करत. विमानाने. मी रिक्षाने येणार. तू रिक्षाने येणार? म्हणजे आम्ही उतरलो राजापूरला. हा. अरे हे आता ठेव आम्ही तर रिक्षाने पैसे. येणार. अच्छा. 2,000 रुपये जास्त नाही दिले जायचे. अगं राहू दे ना, मी बघतो तिकीट मिळाली तर काढून ठेवतो, नंतर देतो. तिकीट नाही मिळाली तर मग? मध्ये गावी आलं. काय कुठं जातात अरे. हा, मग सोड ना, राहू देत ना तू. बरं जावा, चला पळा पळा. शिवाना माझ्या काय बोलते रे? हा, आता हे. येताना ना कळलं इथे वेळ जाऊ झाली. दे. आपण आता निघालो आहोत बदलापूरवरून आजीला भेटून. आजी पण गावी येणार आहे, पण ट्रेननी. तिला गाडी लागते म्हणून गाडीचा प्रवास जमत नाही. तर तिचं रिझर्वेशन करायची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. बघू तात्काळमध्ये आपल्याला तिकीट मिळतं का. मिळालं तर चांगलंच आहे. मे महिन्याच्या सुट्टीत लोक मोस्टली गोवा, मालवण आणि आपल्या गावी जातच असतं. त्यामुळे पीक सीझनमध्ये तिकीट मिळणं खूप म्हणजे एकदम कुठलं काहीतरी अचीव केलं असं होतं. हा बदलापूर स्टेशनला जाणारा रस्ता आहे. वेदांश पण ब्लॉक करतोय, काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण काय बोलतो ते कोणाला समजत नाही. तो चांदू मामाला बाग म्हणून बोलतोय. आज
पहिल्यांदाच त्याने चांदोमामा बघितला आणि त्याला तो बा म्हणून बोलतोय. वेदांश बा कुठे गेला? कुठे गेला बा? कुठे आहे वेदांश बा? घरी गेला बाबा झोपायला गेला. यांनी केली बाप्पाला यांनी गेली बाबा ना. आपण आता पोचलो आहोत कर्जत मध्ये. वाजले आहेत 11:26 आणि आपण कर्जत मधून पुढे जात आहोत. रस्ता थोडा खराब आहे. काम चालू आहे रस्त्याचं. सरळ गेलो तर कर्जत चौकला जाणार. इथून लेफ्टने आपण खोपोली मार्गे इमॅजिका करून आपण पुढे जाऊ. हा रस्ता खूप सामसूम असतो, जास्त गाड्या नसतात. आपण मुंबई पुणे जुना हायवे या रस्त्याला लागलो आहोत. इथून आपण आता खोपोलीपर्यंत जाणार आणि खोपोलीवरून राईट टर्न. रस्ता खूप मस्त आहे. रस्त्यातील गाडी चालवणं म्हणजे खूपच मस्त वाटतं. सिमेंटच्या रस्त्यावरती तिकडे स्टेबिलिटी मिळत नाही, पण डांबरी रस्त्यावरती गाडी एकदम स्मूथ जाते, आवाज पण येत नाही जरा पण. इकडे पण CNG पंप आहे. परळीला. वाजले आहेत 12:20. रात्रीचं ट्रॅफिक नसतं म्हणून पटापट पोचायला होतं. थंड नाही लागत तुला? चल ये चल हे करायला. जा हो तेच करा. जा बाबू निनी करायला. हे बघा बाबू, ते पण मम्माकडे काय बघ. मम्मा मम्मा मम्माने बघ काय आणलंय. जा लोक जा. पाय पाय पकडा. मम्मा मम्मा, अरे वा मम्मा. गार झालंय. वेदांशला पण नाईट मारायची म्हणून त्याला पाठीमागे आगलं.
पालीमध्ये. पालीपर्यंत रस्ता एकदम मस्त होता. सिमेंटचा रस्ता बनवलेला होता आणि त्याच्यावरती डांबराचं पॅच आहे. रस्ता चांगला आहे पण कुठे कुठे खराब झालेला तिथे तिथे डांबराचं पॅच केलेलं आहे. पाकण फाट्याला पोहोचणार आहोत आणि मग तिथून मुंबई गोवा नॅशनल हायवे NH66. चला लेजेंडरी हायवे NH66. समोरून सगळे ट्रॅव्हल्सवाले येत आहेत मुंबईला जाणारे. जगदंबा वाजले आहेत 12:50. कशेडी टनल चालू झाल्यापासून सगळ्या मुंबईला येणाऱ्या गाड्या पण लवकर येतात. कोकण रेल्वेचा ब्रिज म्हणजे आता आपण कोलाडमध्ये पोहोचलो.